गर्भाशयाच्या मुख कर्करोगाच्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे। हा कॅन्सर रोखण्यासाठी नेमकं आपण काय करायला हवं यांनी या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती प्रसार माध्यमांना दिली। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे। वेळीच लसीकरण केल्यास हा भयंकर आजार रोखण्यासाठी मदत होते। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी याबाबत माहिती दिली। सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून यावर मोफत लसीकरणाद्वारे आयोजन करण्यात आले आहे। HPV लसीचे डोस घेतल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका 85 ते 90% कमी होतो। 14 वर्षांखालील मुलींना मोफत ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस ही लस देण्यात सुरुवात झाली आहे। हे लसीकरण भविष्यातील आरोग्यासाठी एक सुरक्षा कवच असणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली। मागील काही वर्षांपासून महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। गर्भाशयाच्या मुखाला कर्करोगासारख्या भयंकर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कर्करोगाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी 14 वर्ष वयोगटातील मुलींना ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस ही लस मोफत दिली जात आहे। HPV लसीकरण हे 14 वर्ष वयोगटातील मुलींना देण्यात येत आहे। मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील 90 दिवसांच्या कालावधीत 15 वर्षे पूर्ण होणाऱ्या मुली देखील या 3 महिन्याच्या HPV लसीकरण मोहिमेत लसीकरणास पात्र राहणार आहेत। शाळांच्या माध्यमातून विद्यार्थिनींची नोंदणी केली जात आहे। जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस मिळणार आहे। शिवाय ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ही लस उपलब्ध असणार आहे। याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना जारी केल्या आहेत।